कसबी आहे, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे राज्य सरचिटणीस। आज जे या ठिकाणी आंदोलन उभं केलेलं आहे, हे आंदोलन 5 मे 2025 पासून वेगवेगळ्या टप्प्यानुसार या ठिकाणी सुरू आहे। हे आंदोलन करण्यामागचा उद्देश म्हणजे ज्या आमच्या महत्त्वाच्या मागण्या, या महत्त्वाच्या मागण्यासाठी हे आंदोलन करतोय, ज्यामध्ये आमची सर्वात महत्त्वाची आणि हक्काची आणि न्याय मागणी आहे ती म्हणजे कृषी सहाय्यकाचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी व्हावे। या दृष्टिकोनासाठी आम्ही आज जवळपास 11 वर्ष झटतोय। त्यावेळेचे कृषी मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी त्यावेळेस घोषणा केली होती आमच्या अधिवेशनामध्ये की तुमचं सहाय्यक कृषी अधिकारी पदनाम बदललं। आज 11 वर्ष झाले, त्यावर कुठलेच तोडगा निघालेला नाही। त्यानंतर आजच्या यंत्राच्या युगामध्ये नवीन तांत्रिक जे काही आम्हाला 26 प्रकारचे ॲप आमच्या मोबाईलमध्ये वापरावे लागतात। या मोबाईलचा जो मोबाईल हा मोबाईल आमचा नसून शासनाचा झालेला आहे। त्यासाठी आमची एक महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे आम्हाला लॅपटॉप उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून शासनाला विविध कालावधीमध्ये ती माहिती उपलब्ध करून देता येईल। त्या दृष्टिकोनातून टॅब किंवा लॅपटॉप आम्हाला उपलब्ध करून द्यावा। आणि अदर डिपार्टमेंट करिता जसं मदतनीस दिलेला आहे तसा कृषी सहाय्यकांना सुद्धा एक मदतनीस द्यावा, कारण शासन आणि कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यामधला महत्त्वाचा दुवा म्हणजे कृषी सहाय्यक आहे आणि यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा लागतो। त्यासाठी खरीप आढावा बैठकी असेल किंवा वेगवेगळे प्रोग्राम असतील, त्यासाठी आम्हाला मदतनीसची गरज आहे। अगोदर कृषी मित्राची निवड होती मानधन तत्वावर, त्यांना सुद्धा शासनाने आमच्यापासून काढलेला आहे। त्यासाठी पुनश्च त्यांना विनंती आहे की आम्हाला त्यांनी मदतनीस उपलब्ध करून द्यावा। त्याचबरोबर निविष्ठा वाटपामध्ये जी काही अनियमितता आहे, कारण कृषी सहाय्यकांना ज्या काही निविष्ठा येतात त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना कुठलाच भाडं मिळत नाही किंवा भत्ता मिळत नाही, त्यांना कुठलंच गोडांची सुविधा उपलब्ध नाही। स्वतःच्या गाडीवर टू व्हीलरवर घेऊन त्यांना त्या निविष्ठा उपलब्ध करून द्यावं लागतात। त्या दृष्टिकोनात त्यांना भाडे किंवा त्या ठिकाणी मुख्यालयाच्या ठिकाणी गोडाऊन उपलब्ध करून द्यावा, ही आमची महत्त्वाची मागणी आहे। त्याचबरोबर पंचनामा करत असताना जी काही कार्यपद्धती आहे ही कार्यपद्धती सुनिश्चित करून द्यावी आणि त्यानुसार आम्हाला या महत्त्वाच्या मागण्या। आणि दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे कृषी सेवा कालावधी रद्द करून त्यांना नियमित करावं। या 4-5 महत्त्वाच्या मागण्या आमच्या आहे शासनाकडे, त्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा। आज जवळपास 20 दिवस झाले आम्ही आंदोलन करतोय, शासनाने कुठल्याही प्रकारचा आमचा आंदोलनाचा त्यांनी विचारणा केलेली नाही। त्या दृष्टिकोनाने आज आम्ही धरणे आंदोलन करतोय। 15 तारखेपासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करतोय आणि अजून जरी आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुण्यामध्ये कृषी आयुक्त कार्यालयावर आम्ही धरणे आंदोलन देणार आहे, मोर्चा काढणार आहे, नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहे। परंतु आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। सुनीता मुरार, कृषी सहाय्यक, जिल्हा संघटना वर्धा। आमचं आंदोलन जवळपास 20 दिवसापासून सुरू आहे। त्याच्यापूर्वी सुद्धा आमचं आंदोलन मागे जवळपास 10-12 वर्षापासून ह्या मागण्या आमच्या जे लॅपटॉप संदर्भात आहे त्या जवळपास 10-12 वर्षापासून आमच्या सुरू आहे। तरी शासनाला डिजिटल इंडिया पाहिजे आहे, म्हणजे पेपरलेस इंडिया होत आहे, कामकाज पूर्ण ऑनलाईन पाहिजे आहे। पण ते करायचं कसं कृषी सहाय्यकाने? साधा लॅपटॉप सुद्धा नाही आहे, टॅब सुद्धा नाही आहे। कृषी सहाय्यकाला स्प्रेडशीट पासून तर या नवीन ॲप जवळपास 22-23 ॲप कृषी विभागाचे आहेत, ते ॲप भरायचं कसं यांनी असिस्टंटनी? जवळपास त्यांना काय म्हणते त्याला न्यू व्हर्जनचे ॲप येत आहेत। मोबाईल वेगळी ॲप आली की मोबाईल बदलवा, डाटा फुल होत आहे। हे शासनाने कुठतरी लक्ष देणं गरजेचं आहे। जसं महसूल विभागाला त्यांनी लॅपटॉप दुसरा पण लॅपटॉप त्यांना देऊन गेला, सहाय्यक सुद्धा आहेत त्यांना कोतवाल, परंतु आम्हाला आमची एवढे 10-12 वर्षापासूनची मागणी असून सुद्धा आजपर्यंत आम्हाला लॅपटॉप किंवा कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाही आहे। तसंच कृषी एका असिस्टंटकडे 5-5-6-6 गावं, कोणाकडे 9-9-10-10 गावं आहेत आणि कृषी परिरक्षकांकडे ते एका कृषी परिरक्षकाकडे 6 असिस्टंट येत आहेत। त्यामध्ये सुद्धा हे 401 प्रमाण असं होणं अत्यंत गरजेचं आहे। कृती बंधामध्ये ते मंजुरी शासनाने द्यावी। तसंच गावामध्ये जेव्हा कृषी सहाय्यक बसतो तिथं बसायसाठी सुद्धा ग्रामपंचायतला हक्काची चेअर टेबल आमच्या कृषी सहाय्यक लोकांना नाही आहे, तिथं कुठेही बसावं लागतं। कधी ग्रामपंचायत 5ला बंद होते, परंतु आम्ही सकाळी 8 वाजतापासून तर रात्रीच्या 6-6-8-8 वाजेपर्यंत कधी रात्रीच्या सभा सुद्धा राहतात, गाव बैठका घेतात लोक। तर त्यासाठी ते सुद्धा असणं गावामध्ये बैठकाची व्यवस्था ते सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। नमस्कार, मी अनिल भोई, कृषी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना विभागीय सचिव, नागपूर। तर आमचं दिनांक 5 तारखेपासून जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये आम्ही विविध टप्प्यांमध्ये आमचा 7वा टप्पा आहे। या 7व्या टप्प्यामध्ये आज विभाग स्तरावर आम्ही धरणे आंदोलन हे केलं आहे। जर शासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या, आम्ही आयुक्त स्तरावर सुद्धा
संपूर्ण 11,500 कृषी सहाय्यक तिथं आंदोलन करणार आहेत आणि जर का त्या ठिकाणी सुद्धा आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे. धन्यवाद.